श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला अशी खूप छान माहिती घेऊन आलेली आहे. ती माहिती म्हणजे असं आहे की आपल्याला ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु ते आपल्याला माहीत नसतात आणि चुकून आपल्या हातून त्या घडूनही जातात. त्यामुळे आपल्याला अनेक संकटांना किंवा आपल्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण होत असतात किंवा आपल्यापुढे अनेक संकट येत असतात. तर आपल्याला त्याचं उत्तर सापडत नाही किंवा ह्या गोष्टी नेमकं कशामुळे होत असतात हे आपल्याला कळत नसतं. तर तुम्ही ह्या चुका केल्यामुळे तुमच्यामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये ह्या अशा गोष्टी उद्भवू शकतात. तर सर्वात प्रथम आहे की जर आपल्या अंगावरती फाटलेले कपडा असेल तर तो आपण कधीही शिवायचा नसतो. अंगावर घातलेला कपडा अंगावरतीच कधीही शिवायचा नसतो. कारण त्याचं उत्तर आहे की आपण पितरांना त्याच्यामुळे आपल्याला दोष लागतो किंवा त्याच्यामुळे आपल्याला आणखीन गरिबी येत असते. त्यामुळे अंगावरतीच आपण कपडा कधी शिवायचा नसतो. त्यानंतर दुसरं आहे की उंबऱ्यावर बसून आपण शिंकायचं का नसतं. कारण त्याचं उत्तर आहे की उंबरा हा मुळात बसण्यासाठी नाही आणि तो सर्व तीर्थ म्हणजे बसलेला असतो. तसेच घराची सात्विक ऊर्जा किंवा पॉझिटिव्ह एनर्जी जी असती तर ती त्या आपल्या उंबऱ्यामध्येच असते. नका निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी ही आपल्या उंबऱ्यामध्येच असते. त्यामुळे आपण जर शिंकलो तर तिला व्यास येतो किंवा तिला दोष येत असतो. त्यामुळे आपल्याला अपशकुन घडत असतं. म्हणून आपण ह्या गोष्टी कधीही म्हणजे शिंकल्यानंतर आपण उंबऱ्यामध्ये शिंकायचं नसतं. किंवा शिंक जरी आली तरी पण त्यावरती आपण पाणी शिंपडायचं असतं. त्यामुळे आपली जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती निघून जात असती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की आपण ज्या जागेत झोपतो म्हणजे एखादा माणूस जर झोपलेला असेल तर त्याला आपण ओलांडून जायचे नाही. कारण त्याचं उत्तर आहे की आपल्याला झोपलेला माणूस म्हणजे आपण शेव म्हणतो किंवा आपल्याला जो एखादा माणूस झोपलेला असतो तो म्हणजे एकदम प्रेतावस्थेत झोपलेला असतो किंवा म्हणजे तो एकदम गाढ झोपलेला असतो. तर आपण ते प्रेत ओलांडल्यासारखं त्याचा अर्थ होतो. त्यामुळे झोपलेल्या माणसाला कधीही आपण ओलांडायचं नसतं. तर त्यानंतर आपल्याला मांजर जे आहे तर मांजरांना आपण प्रेत ओलांडून द्यायचं नाही. का? कारण त्याचं उत्तर आहे की प्रेत हे प्रेतच राहतं. म्हणजे पिशाच किंवा पिशाची योनीत ते जात असतं. त्यामुळे त्याला मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणून जर मांजराने जर त्या मेलेल्या माणसाला किंवा त्या प्रेताला जर ओलांडलं तर त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होत नाही. त्यामुळे आपण मांजराला कधीही प्रेत ओलांडू द्यायचं नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद आपण का आणायचे नसतात का किंवा दुसऱ्यांना का द्यायचं नाही. तर त्याचं उत्तर आहे की यामध्ये जे मीठ असतं किंवा उडीद असतं काळे तर त्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी जास्त असते. म्हणजे की त्यामुळे एखाद्या व्यक्तीला आपण कर्णीबाधाही होऊ शकते. कारण या दोन वस्तूंमध्ये जास्त प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी किंवा जास्त प्रमाणात आपल्याला बाहेरची बाधा होण्याची जास्त शक्यता असतात. त्यामुळे ह्या दोन वस्तू आहे ह्या रात्रीच्या वेळेस आपण कधीही कुणालाही द्यायचे नसतात. कारण यामुळे आपल्याला लगेच आकर्षण क्रिया जास्त असते ह्या दोन वस्तूंमध्ये. त्यामुळे आपल्याला लगेच बाधा होऊ शकते किंवा अनेक प्रकारची नजरदोष होऊ शकतात. त्यामुळे आपण दुसऱ्यांना मीठ किंवा काळे उडीद हे कधीही द्यायचे नाही. त्यानंतर आहे की आपल्याला संध्याकाळच्या वेळेस आपल्याला कचरा किंवा केर जो असतो तो का काढायचा नाही. कारण त्याचं उत्तर आहे की लक्ष्मीला ही म्हणजे संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी येण्याची वेळ असते. त्यामुळे आपण कचरा काढायचा नाही. म्हणजे तो लक्ष्मीला आवडत नाही. त्यामुळे लक्ष्मी हळूहळू निघून जाते किंवा अलक्ष्मी आपल्या घरात येत असते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस शक्यतो आपण दिवालागणीच्या वेळेस कचरा घरातून काढायचा नसतो. त्यानंतर आपल्याला रस्त्यात एखादं प्रेत जर दिसलं तर आपण त्याला नमस्कार का करायचा असतो. कारण त्याचं उत्तर आहे की शेव म्हणजे एखादा मेलेला माणूस ज्याचा जो शरीर असतं त्याला आपण शेव म्हणत असतो. शेव म्हणजेच शिवाचं रूप असतं ते. म्हणून आपण त्याला नमस्कार करायचा असतो. म्हणजे त्या व्यक्तीच्या रूपातच आपल्याला साक्षात भगवान शंकरांचं दर्शन घडत असतं. त्यामुळे आपण त्या व्यक्तीला नमस्कार करायचा असतो. त्यानंतर
कुणाच्या घरातून परत निघताना आपण जातो असे न म्हणता मी येतो असे म्हणायचं. कारण त्याचं उत्तर आहे की कारण एखाद्या व्यक्तीच्या आपण जर घरी गेलो आणि जर आपण त्यांना म्हटलो मी निघतो नाही मी जातो, तर आपण जातो म्हणजे आपण कायमचाच गेलेला असतो किंवा त्या आपल्या बाबतीत अशी काही दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे आपण नेहमी कोणत्याही गोष्टीला म्हणजे मी पुन्हा परत येईल असंच आपण म्हणायचं असतं. तर आपण एखाद्या व्यक्तीला एका हाताने नमस्कार किंवा देवाला एका हाताने नमस्कार का करायचा नसतो? कारण आपले जे इंद्रिय आहे म्हणजे 2 हात आहे, तर 2 हाताला आपल्याला 10 इंद्रिय म्हणजे 10 बोटे असतात. तर ते 10 बोटांनीच आपण देवांना नमस्कार करायचा असतो. कारण पंचतत्वाचं आपल्याला त्यामध्ये पंचतत्व आपल्याला प्राप्त भेटत असतं. त्यामुळे आपण देवांना किंवा इतर लोकांना कुणालाही नमस्कार करताना नेहमी 2 हातांनीच करायचा असतो. तर ह्या ज्या साध्या साध्या गोष्टी आहे, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही त्याचा उपयोग केला तर नक्कीच आपल्याला ज्या आपल्याकडून गोष्टी चुकतात त्या आपण सुधारायला मदत होत असते. श्री स्वामी समर्थ.